गुन्हेगारांना आळा बसावा अन्यथा वंचितने आंदोलन छेडणार, युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांचा इशारा। जालना जिल्ह्याला संदीप कर्णिक सारख्या पोलीस अधीक्षकांची गरज, विजय लहाने यांची प्रतिक्रिया। आज दिनांक 24 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात खुनाचे सत्र चालूच असून काल दिनांक 23 जानेवारी रोजी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास चरण रायमल या युवकाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता। मागील 9 ते 10 खून झालेत। जालना जिल्हा गुन्हेगाराचा बालेकिल्ला बनला असून गुन्हेगारांना आळा बसावा अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन छेडणार असल्याचा इशारा वंचितच्या युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी दिला आहे। जालना जिल्ह्याला संदीप कर्णिक सारखी जिल्हा पोलीस अधीक्षकांची गरज असल्याचं मत विजय लहाने यांनी व्यक्त केलं आहे। जालना शहरात गुन्हेगारी वाढलेली आहे। काल देखील गोळीबारातून एका तरुणाचा देखील खून झालेला आहे। काय सांगणार? ह्या जालन्यामध्ये खरोखर भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि जालना शहरामध्ये भयभीत ह्या ठिकाणावर जालन्याची जनता आहे। इथं कोणताही माणूस घराबाहेर पडायच्या अगोदर तो परत वापस येईन का अशी चिंता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। लवकर जर कोणी घरी नाही आलं तर आई वडील लेकरांचे कोणाला ताबडतोब फोन करून विचारते बाबा कुठं आहे, कुठं जरी वाद झाला तर गोळीबार शिविर या जालना शहरामध्ये काही पर्याय उरला नाही। कारण गोळीबार चाकू हे दिनदहाड्या लोक घेऊन फिरत आहे। शहरामध्ये जिथं जिथं काय वस्त्या आहे त्या झोपडपट्ट्या वस्त्या असेल त्या अशा वस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली। पोलीस प्रशासनाला आम्ही वारंवार निवेदन देऊ वंचित बहुजन आघाडी वारंवार अशी काही घटना घडली तर रस्त्यावर येते कुठल्याही गोष्टीचा आम्ही विचार न करता आणि आम्ही गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये वारंवार या ठिकाणी इथल्या प्रशासकाला आणि इथल्या पोलीस प्रशासकाला सुद्धा आम्ही वारंवार निवेदन देतो आहे। आता आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 26 जानेवारीला पालकमंत्री महोदय यांना सुद्धा निवेदन देणार आहे आणि आम्ही SP साहेबाला आता विनंती करतो की बाबा आता ह्या घटना कधी बंद होणार आहे। कारण आता कदीम जालन्याच्या हद्दीमध्ये सुद्धा नाही म्हणलं तर ह्या महिन्यामध्ये 5 ते 7 मर्डर झाले। ते बी मर्डर गोळीबारचे 2 ते 3 मर्डर आहे आणि बाकी तलवारीने चाकूनच मर्डर झालेले आहे। अशी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गुन्हेगारी वाढत आहे। या गुन्हेगारीला जर आळा घालायचा असेल तर मला असं वाटतं इथं परत संदीप कर्णिकचं राज्य यायला पाहिजे। संदीप कर्णिक SP जालना शहराला यायला पाहिजे अशी आमची वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे आणि आम्ही सोमवारी या ठिकाणावर डेलिगेशन देणार आहे पालकमंत्री महोदयाला आणि जिल्हाधिकारी मॅडमला। आम्ही यांना सांगणार आहे की बाबा ताबडतोब तुम्ही या गोष्टी हे करा, आळा घाला या गुन्हेगारीला, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही येणाऱ्या काळामध्ये मोठं आंदोलन निर्माण करणार आहे।